व्यक्त होतीये, खळबळ निर्माण करून गेली। अजून सुद्धा अनेकांना विश्वासच बसत नाहीये की अशी घटना घडली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी निवडणुकीच्या येणार होते। बारामतीत उतरण्याआधीच त्यांच्या विमानाचा अपघात झाला। बातमी अशी मिळतेय की सुप्रिया सुळे, सुनेत्राताई या सगळ्या निघालेल्या आहेत, मुंबईकडे बारामतीकडे रवाना झालेल्या आहेत। 2026 मधली सगळ्यात मोठी बातमी म्हणावं लागेल। पहिल्याच महिन्यामध्ये ही मोठी बातमी आलेली आहे, अत्यंत दुःखद आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामधली दुसरी अपघाताची दुसरी मोठी बातमी आहे। गोपीनाथ मुंडे यांचा वाहन अपघातात दिल्लीत मृत्यू झाला होता आणि जर बघितलं अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा मृत्यू विमान अपघातात झालेला आहे। थोड्याच वेळापूर्वी अतिशय दुःखाच्या वातावरणामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे पुण्याला रवाना झाले आहे। पुण्यावरून ते बारामतीला जाणार आहे। जी माहिती मिळते सध्या ते चार्टर्ड विमानाने जाणार आहे आणि अशा प्रकारची माहिती मिळते की यातून कुठेतरी जर बघितलं आपण या सगळ्या घडामोडींमध्ये अत्यंत महत्वाचं आहे की सुप्रिया, पार्थ आणि सुनेत्रा हे पुण्याच्या दिशेने म्हणजे बारामतीच्या दिशेने रवाना झाले। स्टुडिओ यावर काय नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पण साधारण काय कळतंय शरद? प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत होते, त्यांच्याशी पुन्हा बोलूयाच, आपण माहिती घेऊया। पण दिल्लीमधून जे दिल्लीत उपस्थित होते ते सगळे आता दिल्लीमधून रवाना झालेले आहेत, बारामतीकडे जात आहेत। आधी ते पुण्याला पोहोचतील, पुण्यावरनं बारामतीला जातील। प्रशांत आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेले। प्रशांत, शरद पवार हे कुठे आहेत? ते बारामतीकडे रवाना झालेत का? आणि अजून दिल्लीमध्ये अजित पवारांचे कुटुंबीय कोणी उपस्थित आहेत जे रवाना झालेत बारामतीकडे? ज्या पद्धतीनं माहिती मिळते प्रफुल्ल पटेल दिल्लीत आहे, शरद पवार हे मुंबईत आहेत। प्रफुल्ल पटेल थोड्याच वेळात हे दिल्लीसाठी रवाना होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या बातमी की प्रफुल्ल पटेल जे आहे हे देखील रवाना होत आहे बारामतीच्या दिशेने। आणि हे अत्यंत महत्वाचं आहे या घडीला की साधारणतः जे नेते सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी आले होते, प्रियंका चतुर्वेदी होते, फौजिया खान असो, थोड्याच वेळात ते प्रसार माध्यमांशी बोलतील अशी माहिती मिळते। पण महत्वाचं म्हणजे जर या घडामोडीला की साधारणतः सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल हे सगळे रवाना होणार आहे पुण्यासाठी। नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आता माहिती येते ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। विमान अपघात झाला अजित पवारांचा आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। ते खरं तर कामानिमित्तच सभा घेण्याकरताच बारामतीमध्ये जात होते। बारामतीमध्ये आज त्यांच्या 3 सभा होत्या, पण त्या आधीच त्यांच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली। अपघातच इतका गंभीर होता की त्या अपघातामध्ये कुणीच वाचलं नाही। एकूण 6 जण अजित पवारांसह त्या विमानातून प्रवास करत होती। 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। आज